नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि मी स्वप्नील पुराणिक तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जेमतेम 2 महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्यासोबतच कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा देखील जवळ आलेली आहे। 16 जूनला ही परीक्षा होणार आहे। आता हा जो अंतिम टप्पा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये कोणकोणत्या चुका टाळाव्यात या चुकांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि स्वप्न स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 एप्रिलला होणार आहे आणि कंबाईन पूर्व परीक्षा ही 16 जूनला होणार आहे। राज्यसेवेसाठी 2 महिने आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी जेमतेम 4 महिन्याचा कालावधी आता उरलेला आहे आणि हा जो शेवटचा कालावधी आहे, हा जो अंतिम टप्पा आहे, हा तुमच्या सर्वांसाठी अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, तुम्ही केव्हापासून या परीक्षांची या जागांची वाट पाहत होतात? वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे, क्लासेस लावले आहेत, टेस्ट सिरीज लावलेल्या आहेत आणि एवढं सगळं करून आता हा जो अंतिम टप्पा आहे, या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही काय करता, कोणत्या चुका टाळता, याच्यावर तुमचं यश आणि अपयश अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला या शेवटच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अभ्यास करावा लागणार आहे आणि किमान ज्या बेसिक चुका आहेत, ज्या बहुतांश विद्यार्थी करतात, त्या साध्या बेसिक चुका जरी तुम्ही टाळल्यात तरी येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे। आता तुमच्यापैकी काही जण कदाचित ह्या चुका करत नसतील, पण तरी सुद्धा जर तुम्हाला ह्या चुका माहिती पडल्या तर भविष्यात जी चुका होण्याची शक्यता आहे ती तरी तुम्ही थांबवू शकता। खूप मोठं नुकसान होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता। मित्रांनो, स्वप्न स्टडीजची मोफत मेंटरशिप बॅच सुरू आहे आणि या बॅच मधल्या मुलांशी बोलत असताना मला हा अनुभव आला की जवळपास सगळेच विद्यार्थी या चुका करत आहेत, वारंवार करत आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाच्या 5 चुका आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत आणि ही जी सगळ्यात शेवटची आणि 5वी चूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला टाळायची आहे। म्हणजे ती इतकी महत्त्वाची आहे, इतकी मोठी चूक आहे, प्रत्येक जण ती चूक करत आहे आणि ती जर तुम्ही टाळली तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे। वरच्या ज्या 4 चुका आहेत, तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही वरच्या 4 चुका करा, त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळेस कमी नुकसान होईल, परंतु जी 5वी चूक आहे ती तुम्हाला खूप मोठा फटका देऊन जाणार आहे। त्यामुळे या 5ही चुका तुम्ही नीट ऐका। सगळ्यात पहिली आणि सर्वच विद्यार्थी ही चूक करत आहेत आणि ती म्हणजे रिव्हिजन न करणे। बघा, खूप लक्षपूर्वक बघा, तुम्हाला रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे। आता विद्यार्थी विचार करतात की सर, काय गरज आहे रिव्हिजन करण्याची, एवढा अभ्यास आम्ही करतो, मला सगळं वेळेवर आठवणार आहे, अजून माझा अभ्यास बाकी आहे, अजून बरेच टॉपिक्स आता बाकी आहेत करायचे आणि मध्येच आता हे रिव्हिजन करणं किती कठीण आहे, किती वेळ याच्यामध्ये वाया जाणार आहे। आणि आता याच्यामध्ये असे बरेच विद्यार्थी हे कारण पुढे करतात किंवा काही मुलांचं रिव्हिजन सुरू असतं। तुमच्यापैकी बरेच मुलं रिव्हिजन करत असतील, परंतु रिव्हिजनची पद्धत ही बऱ्याच वेळेला चुकते। चुकीच्या पद्धतीने रिव्हिजन केल्याने सुद्धा खूप मोठा त्रास हा परीक्षेमध्ये जाऊ शकतो। त्यामुळे रिव्हिजन न करणे किंवा चुकीच्या पद्धतीने रिव्हिजन करणे हे अत्यंत धोकादायक आहे। आता रिव्हिजन नेमकी कशी केली पाहिजे, योग्य पद्धत काय आहे रिव्हिजनची, हे मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तोही व्हिडिओ न विसरता बघा, त्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल। आता रिव्हिजन करण्याचं काय महत्त्व आहे की जेवढा अभ्यास तुम्ही केलेला आहे, वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे, फॅक्ट्स पाठ केलेले आहेत, घटनाक्रम समजून घेतलेला आहे, इतिहासामधला वेगवेगळी कलमं पाठ केलेली आहेत, वेगवेगळे कायदे पाठ केलेले आहेत, चालू घडामोडीचा खूप सारा डेटा आहे। हा लॉंग टर्म लक्षात राहण्यासाठी आणि वेळेवर परीक्षेच्या हॉलमध्ये तो आठवण्यासाठी रिव्हिजन अत्यंत महत्त्वाची आहे। तुमची आत्ताची मेंटल स्टेट आणि एक्झाम हॉलमधली मेंटल स्टेट ही पूर्णपणे वेगळी असते। राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला 2 तास मिळतात, परंतु कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये 1च तास मिळतो आणि या 1 तासामध्ये ह्या सगळ्या फॅक्ट्स, हे सगळे कन्सेप्ट्स वेळेवर आठवणे हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो मित्रांनो। त्यामुळे रिव्हिजन करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे। अजिबात रिव्हिजनचा जो टप्पा आहे तो मिस करू नका। तर मित्रांनो, दुसरी जी महत्त्वाची चूक ती आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे प्रश्नांचा सराव न करणे। प्रश्नांचा सराव न करणे किंवा टेस्ट सिरीज न सोडवणे, मॉक टेस्ट न सोडवणे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे। हे आपल्याला टाळायचं आहे। आपण एवढा अभ्यास केलेला आहे, वर्षभर मेहनत केलेली आहे, तर हे कुठेतरी वाया नको जायला।
त्यामुळे एक सराव म्हणून तुम्ही टॉपिक वाईज प्रश्न म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, हे सोडवले पाहिजे. याचं कारण म्हणजे काय की जास्तीत जास्त प्रश्न डोळ्याखालून घालणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हा पॅटर्न MCQ पॅटर्न आहे. तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करून जायचं आहे. मोठे मोठे प्रश्न वाचण्याची सवय तुम्हाला करून घ्यायची आहे. जर तुम्ही राज्यसेवा परीक्षा बघितली तर 2 तासाचा पिरियड आहे आणि कंबाईन परीक्षा सगळ्यात कठीण 1च तास तुम्हाला दिलेला आहे. आणि तरी सुद्धा तुम्हाला जे प्रश्न आहेत, प्रश्नाची साईज आहे ती मोठी तुम्हाला दिली जाते. विशेष करून जे पॉलिटीचे प्रश्न आहेत, खूप मोठ्या ओळी, मोठ्या विधानं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यामुळे ती विधानं वाचून, त्या विधानावर विचार करून योग्य विधान कोणतं, चुकीचं विधान कोणतं हे शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. त्यामुळे बिना प्रॅक्टिस जाणं हे खूप धोकादायक तुमच्यासाठी ठरणार आहे. त्यासोबतच प्रत्येक प्रश्न सोडवण्याची जी पद्धत आहे, टेक्निक आहे ती वेगळी असते मित्रांनो. विधान आधारित प्रश्न असेल तिची टेक्निक वेगळी असते. त्यानंतर जोड्या लावा प्रश्न तिची टेक्निक वेगळी असते. असर्शन रिझनिंग जर प्रश्न असेल किंवा रिकामी जागा प्रश्न असेल, बरोबर विधान ओळखा, चुकीचं विधान ओळखा किंवा कोणतं विधान चुकीचं नाही आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न तुम्हाला दिले जातात, तर प्रत्येकासाठी टेक्निक वेगळी आहे. तर ती टेक्निक तिची कुठेतरी प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणता प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे, कोणता प्रश्न तुम्ही सोडून दिला पाहिजे, कुठल्या प्रश्नावर वेळ घालवण्यात पॉइंट नाही हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवणार आहात. मित्रांनो या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवून तुम्ही तुमचा स्कोअर कसा वाढवू शकता हे मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आणि टप्प्याटप्प्याने हळूहळू तुम्ही तुमचा स्कोअर कसा वाढवू शकता हे निश्चितच त्या व्हिडिओतून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची तिसरी जी चूक आहे जी तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे आपल्या वीकनेसवर फोकस करणं सोडायचं आहे तुम्हाला. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघतो आपल्याला काय येतं, आपल्या स्ट्रेंथ कोणत्या यापेक्षा आपल्या वीकनेसवर जास्त फोकस केला जातो. सर माझा अमुक एक टॉपिक राहिलेला आहे, मला आता खूप कमी वेळामध्ये तो टॉपिक कव्हर करायचा आहे. सर मी अजून तो टॉपिक वाचलेलाच नाही आहे. सर अमुक एका टॉपिकची मला खूप भीती वाटते, त्याचा अभ्यास कसा करावा हेच मला कळत नाही आहे आणि तो मला आता प्रश्न सोडावा लागेल परीक्षेमध्ये. असे वेगवेगळ्या प्रकारची भीती विद्यार्थी आपल्या मनामध्ये बाळगत असतात आणि जिथे नेमकं फोकस करायला पाहिजे तिथे फोकस करत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की हा जो शेवटचा टप्पा आहे परीक्षेचा, यामध्ये तुमचे विकनेस जे आहेत त्यांच्यावर फोकस करू नका, त्याचा बाऊ करू नका, त्या विकनेसला कुरवाळत बसू नका. त्यापेक्षा आपल्या स्ट्रेंथ ओळखा, आपल्याला काय येतं, आपल्याला काय चांगल्या पद्धतीने येतं, आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स त्याच्यातून मिळणार आहे. त्यामुळे त्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त फोकस करायला शिका. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भरपूर फायदा त्यामुळे होणार आहे. मित्रांनो स्वतःची स्ट्रेंथ कशी ओळखावी, स्वतःचा वीकनेस कसा ओळखावा आणि त्यावर कशा पद्धतीने काम करावं जेणेकरून आपल्याला परीक्षेत फायदा होईल, यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देत आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऑब्झर्व करतो की तब्येतीकडे लक्ष दिलं जात नाही आणि तासनतास अभ्यास करणे आणि जागरण करणे, रात्र जागणे, नाईट मारणे असं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला म्हणता. तर यामुळे खूप नुकसान होतं मित्रांनो. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. ही चौथी चूक म्हणजे तुम्हाला जागरण अजिबात करायचं नाही आहे. हा जो शेवटचा टप्पा आहे येणाऱ्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या बॉडी क्लॉकवर काम करायचं आहे. तुमची बॉडी क्लॉक ही सेट करायची आहे. तुमची उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, आराम करण्याची वेळ ही ठरणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं बॉडी क्लॉक हे एक्झामच्या टाइम टेबल अनुसार सेट करणं अत्यंत गरजेचं आहे. साधारणतः या ज्या परीक्षा असतात सकाळी 9 ते संध्याकाळी 4च्या पिरियडमध्ये या परीक्षा कंडक्ट केल्या जातात. त्यामुळे या टायमिंगमध्ये अलर्ट राहणं, जागरूक राहणं, तुमची कार्यक्षमता जास्तीत जास्त असणं यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून तुमचं बॉडी क्लॉक त्या पद्धतीने सेट करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे जागरण अजिबात करू नका, स्वतःला स्ट्रेच करू नका, निवांत आणि निश्चिंत राहून अभ्यास करण्याला सुरुवात करा. तुम्हाला याच्यातून तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमची एफिशियन्सी वाढेल आणि हेच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देईल. नाहीतर काय होईल, तुम्ही जागरण कराल,
तर काय होईल की तुमचं जे बॉडी क्लॉक आहे ते नेहमी डिस्टर्ब राहील. जागरण केल्यामुळे पित्ताचा त्रास असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, डोकेदुखी असेल, हे होईल. तुमचं जर झोप पूर्ण झाली नाही तर तुम्ही परीक्षेच्या 2 तासामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. आणि या नादामध्ये जे तुम्हाला येतं आहे, जे सोपे टॉपिक्स आहेत, जे प्रश्न तुमच्या इतर वेळी चांगले आले असते, करेक्ट आले असते, असेही सोपे सोपे प्रश्न चुकवून येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जागरण अजिबात करू नका. स्वतःच्या हेल्थची या टप्प्यामध्ये काळजी घ्या. मित्रांनो, ही जी सर्वात शेवटची चूक आहे ती सर्वात मोठी चूक होणार आहे तुमच्याकडून आणि सर्वात जास्त नुकसान, सर्वात जास्त दुःख तुम्हाला या चुकीमुळे होणार आहे. मित्रांनो, इतर चुका जर केल्या तर त्याच्यावर काही ना काही उपाय आहे किंवा त्याच्यामुळे तेवढं नुकसान होणार नाही. परंतु ही जी शेवटची चूक आहे ती म्हणजे सीसॅटला हलक्यात घेणे, सीसॅटला सिरियसली न घेणे, ही सगळ्यात मोठी चूक आहे. मित्रांनो, आपण वर्षभर अभ्यास करतो. मी सगळ्या विद्यार्थ्यांचा बघितला आहे, जास्तीत जास्त फोकस हा GS वर केला जातो, पहिल्या पेपरवर केला जातो. परंतु मी असेही विद्यार्थी बघितलेले आहेत की जनरल स्टडीजमध्ये, सामान्य अध्ययनामध्ये 120+ 120 पेक्षा जास्त मार्क्स घेऊनही हे विद्यार्थी सीसॅटच्या पेपरमध्ये नापास झालेले आहेत. आणि प्रचंड दुःख देणारी ही गोष्ट आहे. मित्रांनो, GS मध्ये मार्क्स मिळत नाही. 70-80च्या वर जाताना मारामार होते इतर विद्यार्थ्यांची. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही GS मध्ये खूप उत्तम असा स्कोअर करत आहात, परंतु सीसॅट मध्ये जर तुम्ही नापास झाला तर सर्वात जास्त दुःख हे तुमच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे हे तुम्ही करू नका. शेवटच्या टप्प्यामध्ये सिरियसली सीसॅटचा अभ्यास करा. जर तुमचं सीसॅट चांगलं असेल, उत्तम असेल, तर त्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा. रोज किमान 1 ते 2 तास तुम्ही न्यूमेरिकल सोडवा किंवा रिझनिंगचे प्रश्न सोडवा किंवा पझल सोडवा. काही ना काही ब्रेनला ॲक्टिव्हिटी ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. आणि खरंच जर सीसॅट तुमचं विकनेस असेल, सीसॅटमध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल किंवा संघर्ष करावा लागत असेल, तर सीसॅटचा सिरियसली अभ्यास करा. रोज 3 ते 4 तास सीसॅटवर खर्च करा. कारण की इकडे GS मध्ये तुम्ही कितीही मार्क्स घेतले, GS मधला कट ऑफ क्लिअर जरी झाला, परंतु सीसॅटमुळे जर तुम्हाला मुख्य परीक्षा देता नाही आली तर ते तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक होणार आहे. आणि जर कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर 15 प्रश्न हे सीसॅटवर येतात किंवा अंकगणित बुद्धिमापनावर येतात. तर तेही प्रश्न, तेही मार्क, 15 मार्क किती महत्त्वाचे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कट ऑफ क्लिअर करायचा असेल तर एक मार्क महत्त्वाचा आहे. तर त्यामुळे सीसॅट किंवा अंकगणित आणि बुद्धिमापन या गोष्टीला अजिबात तुम्ही हलक्यात घेऊ नका. त्याचा सिरियसली अभ्यास करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 5ही चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तुम्हाला तुमचा अभ्यास ट्रॅकवर आहे की नाही, तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करत आहात की नाही, तुमचे एफर्ट्स कुठे कमी तर पडत नाही ना, या सर्व गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर स्वप्न स्टडीजच्या मोफत मेंटरशिप बॅचमध्ये तुम्ही रजिस्टर करा, नाव नोंदणी करा आणि डिरेक्टली माझ्यासोबत तुम्ही जॉईन व्हा. मी तुम्हाला तुमचा अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही केला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्कोअर वाढवण्यामध्ये मदत होईल, हे प्रत्येकाला वैयक्तिकरित्या मी या बॅचमध्ये सांगणार आहे आणि सांगत आहे. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये निश्चित नाव नोंदणी करा आणि माझ्यासोबत तुम्ही जॉईन व्हा. ही संपूर्ण चर्चा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हे आवडलं असेल, तुम्हाला पटत असेल तर निश्चित लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्या मित्रमैत्रिणींनाच देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्याकडून सुद्धा ह्या बेसिक चुका होणार नाहीत. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही स्वप्न स्टडीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकन क्लिक करा, ते विसरू नका. कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन मी पुढे येणार आहे आणि त्याचाही लाभ तुम्हाला झाला पाहिजे. त्यामुळे अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. छान अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच. UPSC, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅचमध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ॲपवरील कोर्सेसवर 80% पर्यंतची भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.